असं जर ते बोलले असते तर त्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाही, तर आपल्या भारत देशाचं आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे त्यांची तुलना जर असं कोण कोणाबरोबर करत असतील तर आपण म्हणू, आता आपण साहित्य संमेलनावर बोलतोय, साहित्यावर बोलतोय, तर त्या सकपाळांचा साहित्यावर अभ्यास किती आहे बघा, आणि असं बोलणं योग्य आहे का? खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना खुलं आव्हान दिलं. खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. शिंदे यांनी गणेश नाईकांना हे खुलं चॅलेंज दिलंय. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना खुलं आव्हान दिलंय. खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. शिंदेंनी गणेश नाईकांना खुलं चॅलेंज दिलेलं आहे. तर खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यासमोर निवडणूक लढवून दाखवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यासमोर निवडणूक लढवून दाखवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिंदे यांनी गणेश नाईकांना खुलं चॅलेंज दिलंय. कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे हे खासदाराला माझी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही. आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहे ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय. कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे. त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात. तुम्हाला जर आजमायचं असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर 2029 मध्ये जो आहे हा या ठिकाणी या, स्वागत आहे. 2029 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा. कुत्र्याचं शेपूट 12 महिने नळीत घातलं तरी जसं सरळ होत नाही ना, तीच अवस्था गणेश नाईक सारख्या खरजुल्या कुत्र्याची झालेली आहे. वारंवार फक्त एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरती टीका करायची, याच्याशिवाय गणेश नाईकला दुसरा कुठला उद्योगधंदा राहिला नाही. जो माणूस स्वतःचं घर सावरू शकत नाही त्यांनी दुसऱ्यावरती टीका करण्याचा उद्योग करू नये. शेवटचं एवढंच सांगते, गणेश नाईक, इफ यू आर बॅड, रिमेंबर एकनाथ शिंदे साहेब इज युअर डॅड. गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय. आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विझायला लागलाय आणि दिवा विझताना फडफडतो, तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत. ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं खासदारकीला पडलेत, आमदारकीला पडलेत. श्रीकांत शिंदे एकदाही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीयेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.